नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही गोष्टी आपल्या समोर घडत असतात आणि आपल्याला समजावून पण सांगितल्या जात असतात. पण अनेकदा दिसणाऱ्या गोष्टी आणि समजावलेल्या गोष्टी यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. तो समजून घेण्यासाठी आपले डोळे उघडे असावे लागतात, आपले कान उघडे असावे लागतात आणि मेंदू तल्लख असावा लागतो. नाहीतर दाखवलं एक जगतं, दिसतं भलतंच आणि सांगितलं तिसरंच काहीतरी जातं. मी हे एवढ्यासाठी सांगतोय की राज्यसभा निवडणूक आता जवळजवळ संपल्यासारखी आहे. 16 तारीखला ज्या 11 जागांसाठी मतदान इतर राज्यामध्ये होणार आहे, ते मतदान संपून जेव्हा मतमोजणी सुरू होईल आणि त्या 11 जागांचे निकाल लावले जातील, तेव्हा उरलेल्या 26 जागा ज्या अविरोध निवडल्या गेलेल्या आहेत महाराष्ट्रासह इतर काही राज्यातल्या, त्या अविरोध जागांचे विजयी उमेदवार सुद्धा 17 मार्च नंतर जाहीर होतील, जेव्हा 11 जागांची मतमोजणी होईल तेव्हा. पण एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या मित्रांनो, राज्यसभा निवडणुकीची कुजबूज सुरू झाली किंवा वेध लागले, तेव्हा तात्काळ विना विलंब संजय राऊत जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, पण शरद पवारांचे एकनिष्ठ सेवक आहेत, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा शरद पवार हे नाव पुढे आणलं. शरद पवारांची लाडकी कन्या सुप्रिया सुळे, त्यांचे एकमेव विश्वासू नेते जयंत पाटील किंवा खुद्द शरद पवार, यापैकी कोणीही शरद पवारांना परत एकदा राज्यसभेत जायचंय असा शब्द सुद्धा उच्चारला नव्हता. खुद्द शरद पवार सुद्धा असं कोणाजवळ बोललेत अशी बातमी सुद्धा नव्हती. अपवाद फक्त संजय राऊत हा होता. संजय राऊत यांनी सुरुवात केली आणि तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गोटातून त्याविषयी चकार शब्द बोलला जात नव्हता. पण दुसरीकडे उबाठा शिवसेनेमध्ये गदारोळ सुरू झाला होता आणि त्याचं कारण असं होतं की काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा शिवसेना हे 3 पक्ष मिळून महाविकास आघाडीतले 4 जागा त्यांच्या जात होत्या, रिक्त होत होत्या. पण जिंकण्यासाठी फक्त 1 जागा उपलब्ध होती. अशा वेळेला त्या जागेवर आपलाच नंबर लागावा असं प्रत्येक पक्षाला वाटणं स्वाभाविक होतं. पण ज्यांच्याकडे सगळे मिळून 46 आमदार आहेत आणि जिंकून येण्यासाठी पहिल्या पसंतीची कमीत कमी 37 मतं पाहिजेत, अशी परिस्थिती असताना 16+20 अशा 36 आमदारावर काँग्रेस आणि उबाठा शिवसेना एक उमेदवार सुद्धा छाती ठोकपणे निवडून आणण्याच्या परिस्थितीत नव्हते. शरद पवारांच्या पक्षाकडे तर अवघे 10 आमदार आहेत. ते कुठे शर्यतीतच नाही असं म्हटलं जात होतं. अशा वेळेला शरद पवारांच्या कोटातून त्या जागेवर दावा केला जाईल ही अपेक्षा आपण करू शकत नव्हतो आणि कोणी केली सुद्धा नव्हती. अगदी त्यांच्या पक्षातून सुद्धा त्याविषयी अत्यंत अर्थपूर्ण मौन पाळलं जात होतं. बोलले कोण? संजय राऊत. का बोलले आपल्याला माहिती नाही, पण त्यांनी असं सांगितलं की शरद पवारांनी आपल्याला परत राज्यसभेत जायचंय अशी इच्छा माझ्याजवळ बोलताना व्यक्त केली. आता त्याचा अर्थ काय घ्यायचा? संजय राऊतांकडे शरद पवार हे कधी बोलले हा प्रश्न आहे ना. 28 जानेवारीला अजितदादांचा एक विमान अपघात झाला. 28 जानेवारी पासून 28 फेब्रुवारी पर्यंत शरद पवार आणि संजय राऊत भेटले अशी एकही बातमी कुठेही आलेली नाही.
आणि अजितदादा यांचा अपघात घडला त्याच्या आधी राज्यसभा हा विषयच नव्हता. तेव्हा सगळे महापालिका निवडणुकीत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत गर्क होते, त्यामुळे राज्यसभा हा विषय नव्हता. साहजिकच अजितदादांचा अपघात होण्यापूर्वी संजय राऊत आणि शरद पवार यांची कुठे भेट झाली असेल असा प्रश्नच येत नाही. मग शरद पवारांनी आपल्याला परत एकदा राज्यसभेत जायची इच्छा आहे हे कधी 5 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी संजय राऊतांना हळूच कानात सांगितलं होतं का? ज्या वेळेला अजितदादांचा अंत्यविधी झाला, जिल्हा परिषद वगैरे निकाल आले आणि निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या 72 जागांसाठी किंवा त्यातल्या 37 जागांसाठी निवडणुकीची चाचपणी सुरू झाली, तेव्हा राज्यसभा हा विषय आला आणि तो साधारणतः 18, 19, 20 फेब्रुवारीच्या नंतर आला. पण अजितदादांच्या मृत्यूपासून जवळजवळ 3 ते 4 आठवडे तुम्ही सगळ्या बातम्या चाळून बघा, संजय राऊत आणि शरद पवार यांची कुठेही भेटगाठ झाल्याची बातमी तुम्हाला सापडणार नाही. उलट या सगळ्या कालखंडामध्ये मुंबईला आलेले शरद पवार हे अचानक प्रकृती थोडी खराब झाली आहे म्हणून मागे पुण्याला गेले, पुण्याहून बारामतीला गेले आणि नंतर अगदी राज्यसभेचा अर्ज भरण्यापर्यंत शरद पवार हे पुण्याच्या रुबी हॉल इस्पितळ किंवा मुंबईच्या ब्रिज कँडी इस्पितळ याच्या वाऱ्या करत होते. यापैकी कधी शरद पवारांनी संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्या कानात आपल्याला राज्यसभा निवडणूक लढवायची आहे, मला लढवायची आहे, मला परत एकदा राज्यसभेत जायचंय असं सांगितलं? इथे गंमत कळते मित्र. इथे गंमत अशी आहे की ही जागा शरद पवारांचं नाव पुढे आणलं तर शिवसेनेला ती जागा सोडावी लागेल आणि ती सोडली गेली तर 2 वर्षानंतर येणाऱ्या राज्यसभेमध्ये आपल्याला सहजगत्या महाविकास आघाडीचा उमेदवार होता येईल. हे गणित डोक्यात ठेवून संजय राऊत यांनी शरद पवारांचं पिल्लू सोडलेलं होतं. पण ही बाजू सोडून द्या, आता तो अंतर्गत उभाटा शिवसेनेतला विषय असू शकतो की प्रियांका चतुर्वेदीचा बळी देणं हे सोपं नाही. त्यामुळे शरद पवारांना शिखंडी बनवून त्यांच्या मागून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून संजय राऊत शिकार करत असतील प्रियांका चतुर्वेदीची तर गोष्ट वेगळी आहे. प्रत्यक्षात प्रियांका चतुर्वेदीची शिकार नाहीच, शिकार आदित्य ठाकरेंची. कारण प्रियांका चतुर्वेदी यांच्या उमेदवारीसाठी त्या वाद घालत नव्हत्या, बोलत नव्हत्या, त्यापेक्षा अधिक हिरिरीने आदित्य ठाकरे लढत होते. पण संजय राऊत शरद पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आदित्य ठाकरेंची शिकार करत 2 वर्षानंतरच्या राऊंडमध्ये आपला नंबर लागावा महाविकास आघाडीमध्ये म्हणून डाव खेळत होते. पण त्यांनी सुरुवात केली तरी संजय राऊत यांना मनपूर्वक शरद पवार राज्यसभेत हवे होते असं मानायला कुठलीही जागा नाही. अर्थात काँग्रेस किंवा उबाठा दोघांनी नंतर मान्य केलं शरद पवार ज्येष्ठ आहेत वगैरे, पण ते ज्येष्ठ असल्याची आठवण महायुतीने करून दिली होती. एकनाथ शिंदे असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं शरद पवार उभे राहत असतील तर मग आम्ही ही निवडणूक होऊ देणार नाही, शरद पवारांनी बिनविरोध जायचा रस्ता आम्ही मोकळा ठेवू. पण प्रश्न असा येतो की संजय राऊतांपासून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे पर्यंत हा विषय चालू असताना एनसीपीच्या गोटातून एकदम थंड वातावरण होतं शरद पवार गटात. पण देवेंद्र फडणवीस वगैरे बोलल्यानंतर सुप्रिया ताई तावा तावामध्ये पदर खोचून कामाला लागल्या. आता तो सगळा विषय नव्याने सांगायची गरज नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्र,
जितके प्रयत्न सुप्रियाताईंनी अखेरच्या 3-4 दिवसामध्ये केले तेवढे प्रयत्न त्यांनी आधी केलेले नव्हते. आणि दुसरी गोष्ट की राज्यसभेच्या निवडणुकीची कुजबूज झाल्यापासून शरद पवारांनी बहुतेक काळ हा इस्पितळात घालवला. जिथे आपल्याला त्रास द्यायला वेगवेगळ्या वाहिन्यांचे कॅमेरे आणि पत्रकार आणि माईक घेऊन धावणारे लोक येणार नाहीत असा आडोसा शोधून शरद पवार दडी मारून बसलेले होते. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पण संजय राऊत यांचा वैयक्तिक स्वार्थ असेल, शरद पवारांचा होता का? तर त्या निवडणुकीच्या कुजबुजीपासून निवडणूक अविरोध संपलेली असताना सुद्धा शरद पवारांनी आपल्या राज्यसभेत जाण्याविषयी एक चकार शब्द बोललेला नाही. अगदी निवडणूक झालेली आहे, शरद पवार ही आयोगाकडून घोषणा झालेली नसली तरी अघोषित असे राज्यसभा सदस्य आहेत, पण तरीही त्यांनी चकार शब्द याविषयी उच्चारलेला नाही. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे निवडणूक आयोगाचे अधिकारी त्यांच्या घरी सिल्वर ओकवर आले, त्यांनी अर्ज भरून घेतला आणि अर्ज वैध ठरला, झालं सगळं. पण शरद पवार याविषयी बोलले का नाहीत? आणि जे काय बोलायचं ते सगळं सुप्रियाताई का बोलत होत्या या गोष्टीकडे लक्ष द्या. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. त्यामुळे संजय राऊत जे सांगतात की शरद पवारांनी माझ्याकडे तसं बोलून दाखवलं होतं, ते खरं किती खोटं किती मला माहिती नाही. पण एक गोष्ट साफ आहे, शरद पवारांची अशी इच्छा असेल आणि नसेल तर त्यांना अनिच्छेने राज्यसभेवर जावं लागलं, ही सुद्धा एक वस्तुस्थिती असू शकते. जसं तुम्हाला आठवत असेल 31 जानेवारीला सुनेत्रा पवार या आपल्या पतीच्या निधनानंतर चौथ्या दिवशी राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या आमदारांच्या बैठकीला हजर राहिल्या. तिथे त्यांची एकमताने नेता म्हणून निवड झाली आणि लगेच काही तासात त्यांची राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी उरकला गेला. त्यानंतर पवार कुटुंबातल्या अनेकांनी अशी शंका व्यक्त केली होती की दबावाखाली आणि अनिच्छेने सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्याचा पुरावा कोणी दिलेला नाही. आणि सुनेत्रा वहिनींनी सुद्धा या दरम्यानच्या काळामध्ये कधीही शपथ घेतल्यावर किंवा शपथ घेतल्यानंतर आपल्याला उपमुख्यमंत्री व्हायची इच्छा होती असं त्या चुकूनही कुठे बोललेलं नाही. आणि जर सुनेत्रा वहिनींनी स्वतः असं कधी कुठेही सांगितलेलं नाही, म्हणूनच त्यांच्यावर उपमुख्यमंत्री होणं लादलं गेलं असं रोहित पवार किंवा इतर कोणी पवार कुटुंबीय बोलत असतील तर मग तोच निकष लावून आज आपण या निष्कर्षाप्रत येऊ शकतो की शरद पवारांना राज्यसभेत जायचं होतं का? होतं तर त्यांनी त्यापूर्वी ती इच्छा का व्यक्त केली नव्हती? एक संजय राऊत यांचा अपवाद वगळला तर शरद पवारांनी आपल्याला राज्यसभेत जायचंय असं म्हटल्याची साक्ष देणारा कोणीही पुढे का येत नाही? आणि इथे मग पुढचा प्रश्न येतो की शरद पवारांना राज्यसभेत जायचं नसताना त्यांच्यावर राज्यसभेचा सदस्य होण्याची बळजबरी करण्यात आली आहे का? एका बाजूला महायुतीने आपले राजकीय डावपेच म्हणून शरद पवारांच्या नावाला पाठिंबा जाहीर करायचा आणि दुसरीकडे आपले आमदार फुटण्याची भीती असल्यामुळे त्या दडपणाखाली उबाठा आणि काँग्रेस या दोघांनी शरद पवारांच्या नावाला निमूटपणे मंजुरी द्यायची ही परिस्थिती निर्माण झाली किंवा केली गेली तर त्याला दबावाखाली निवडणूक झाली असं म्हणावं लागतं. प्रश्न असा येतो की ही गरज कोणाची होती? शरद पवार ही अशी व्यक्ती नाहीये की जे राज्यसभा सदस्य किंवा लोकसभा सदस्य नाहीत.
म्हणून सरकार दरबारी त्यांची कामं किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम होणार नाही. सत्तेत कुठलाही पक्ष असो, आज घडीला शरद पवारांनी एखादी इच्छा व्यक्त केली तर भाजपचा मुख्यमंत्री असो किंवा भाजपचा पंतप्रधान असो, केंद्रीय मंत्री असो, शरद पवारांनी त्याच्याकडे एखादं सरकारी काम सांगितलं तर ते निमूटपणे होणार याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. त्यामुळे शरद पवार हे राज्यसभा सदस्य होणं ही महायुतीची गरज नाही, महाविकास आघाडीची सुद्धा गरज नाही. कारण शरद पवार आज घडीला तितके ऍक्टिव्ह नाहीयेत आणि पुढच्या वाढत्या वयानुसार ते अधिक ऍक्टिव्हपणे राज्यसभेमध्ये महाविकास आघाडी किंवा स्वपक्षासाठी चांगला धमाका करून टाकतील अशीही शक्यता नाही. मग शरद पवारांना राज्यसभेत कशाला जायचं होतं? त्यांनी इच्छा व्यक्त केलेली नाही, म्हणजे त्यांना अनिच्छेने राज्यसभेत जावं लागले. राज्यसभेत जाण्यासाठी शरद पवारांवर एक प्रकारे दबाव आणला गेला, पण दबाव ज्यांनी आणला त्यांची शरद पवार राज्यसभेत असणे ही गरज असू शकते. आणि मग या गोष्टीचे धागे जोडताना एक गोष्ट लक्षात येते, यासाठी शेवटच्या काळामध्ये पळापळ करणाऱ्या व्यक्ती एकमेव आहे ती व्यक्ती त्या आहेत सुप्रिया सुळे. ज्या पद्धतीमध्ये 29 जानेवारीला आपल्या थोरल्या चुलत भावाच्या अंत्यविधीमध्ये पुढाकार घेऊन सुप्रिया ताई मिरवत होत्या, नेमकी त्याची प्रतिकृती आपल्याला शरद पवारांच्या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळाली. जयंत पवारांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सुप्रियाताई मातोश्रीवर पोहोचल्या होत्या. वारंवार पत्रकार परिषदा घेऊन सर्वानुमते आपण सगळ्यांनी प्रेमाने हे करायचं आहे. आपण सगळ्यांनी म्हणजे कोणी? आणि या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरे येत नाहीत का? या सगळ्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ येत नाहीत का? ते सगळे प्रेमाने तुम्हाला पाठिंबा देऊन तुमच्या वडिलांना राज्यसभेत पाठवायला उतावळे असतील तर मग आधी 8-10 दिवस आदित्य ठाकरे किंवा सकपाळ काय बोलत होते? किंवा सुप्रियाताई नेहमीच्या मानभावीपणाने आपण सगळ्यांनी प्रेमाने हे करायचे वगैरे बोलत होत्या, त्यामध्ये कुठलंही प्रेम नव्हतं. सुप्रियाताईंची गरज दिसत होती. जोपर्यंत आपला पिता ज्याचा नावाचा राजकारणात दबदबा आहे तो ऍक्टिव्ह आहे हे जगाला दिसते, तोपर्यंत आपली राजकारणातली पत आहे, किंमत आहे. सुप्रियाताई दीर्घकाळ 4 वेळेला त्या राज्यसभेत निवडून आल्या, लोकसभेत निवडून आल्या, एकदा राज्यसभेत सुद्धा होत्या. पण आजही कितीही संसदपटू म्हणून कुठच्या संस्थांची पारितोषिकं मिळवली असली तरी सुप्रियाताई आपली स्वतंत्र राजकीय नेता म्हणून ओळख निर्माण करू शकलेल्या नाहीत. शरद पवारांची कन्या इतकीच आज सुप्रियाताईंची ओळख आहे. अजितदादांवर वेडे वाकडे कसलेही आरोप झालेले असोत, पण आपण आपलं एक राजकीय व्यक्तिमत्व निर्माण केलं, स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. हे अजितदादांनी 2023 काकांची साथ सोडल्यानंतर सिद्ध करून दाखवलेलं आहे. आपल्या बळावर 40 आमदार निवडून आणून दाखवलेले आहेत. पण सुप्रियाताईंना चौथ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवताना बारामतीच्या परिसरामध्ये आपल्या थकलेल्या शरीराच्या पित्याला नको तितकी पळापळ करायला लावलेली आहे. 3दा निवडून आल्यानंतर उत्तम काम केलं असतं तर सुप्रियाताईंना बोलता आलं असतं, बाबा घरी बसा, हे सगळं मी हँडल करू शकते. पण तेवढंही सुप्रियाताई करू शकल्या नाहीत.
कारण तो आत्मविश्वास सुप्रियाताईंकडे नाहीये. आपण आपली ओळख निर्माण करू शकलेलो नाही आणि म्हणूनच जोपर्यंत शरद पवार नावाचं राजकीय बँकेतलं खातं चालू आहे तोपर्यंतच आपल्याला बाजारात पत आहे, राजकारणामध्ये किंमत आहे. आणि म्हणून कितीही प्रकृती ढासळलेली असली तरी पित्याला राज्यसभेत नेऊन बसवलं पाहिजे. त्यांनी बोललं नाही, काम केलं नाही, राज्यसभेत आले नाही तरी चालेल, पण शरद पवार राज्यसभेत आहेत हे दाखवणं ही सुप्रियाताईंची गरज आहे. आणि म्हणून सुप्रियाताईंची गरज आहे म्हणून शरद पवारांना अनिच्छेने राज्यसभेत जाण्याची पाळी आलीये. या निष्कर्षाप्रत आपण येतो. विचार करा मित्रांनो, मी मला सुचलं ते सांगितलं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.